सध्या बघा या कपाशीला पाते फुलं जे आहे बघा, पात्याला सुरुवात जी आहे ही झालेली आहे आणि वाढ सुद्धा जी आहे खूप चांगली आहे, विदाऊट काही फर्टिगेशन. बघू शकता 2-2.5 बोटं जे आहे इथे बघा ही वाढ आहे आणि जबरदस्त जी आहे, म्हणजे एकदम सुंदर अशी कपाशी सध्या ही बनत आहे. बघा फळपाण्यात सुद्धा तुम्ही बघू शकता बघा, खूप चांगल्या जी आहे खूप जबरदस्त अशी ब्रँचिंग होत आहे. का मित्रांनो इथे बघा आपण जे सध्या आपल्या मल्चिंग वर जी आपण ही कपाशी लागवड केली आहे आणि याचं नियोजन जे मित्रांनो आपण अमृत पॅटर्नने करणार. तर मित्रांनो इथे जे आहे आज या प्लॉटला आपल्याला बरोबर जे आहे 48 दिवस म्हणजे जवळपास जे 50 दिवसाचा तुम्ही हा प्लॉट समजू शकता मित्रांनो. तर 50 दिवसानंतर तुम्ही या मल्चिंगवर जे आहे तुम्ही कपाशी बघू शकता. त्यानंतर एक विषय म्हणजे ज्यांनी आपला पहिला व्हिडिओ बघितला नाही मित्रांनो त्यांना सांगतो की बघा इथे जे आपण मिरची लागवड केली होती आणि त्याच बेवळावर आपण जे आहे हे कपाशीचं लागवड केलेली आहे आणि ते बघू शकता आपण. याला एकही खत आणि एकही फवारणी 50 दिवस झाले पण आपण काहीच याला जे आहे अजूनही व्यवस्थापन केलेलं नाही. तर मित्रांनो बघा ज्या मिरचीच्या बेवळावर जे आहे अशी कपाशी आपली सध्या आहे बघा, सेम टू सेम. जसं हे 1 तास तुम्हाला दिसणार तसं प्रत्येक तास जे मित्रांनो असं या कंडिशनमध्ये जे आहे हे कपाशी आणि जबरदस्त जे सध्यापर्यंत आहे आणि कसल्याही प्रकारचा जो आपल्याला अतिरिक्त रोग किंवा अतिरिक्त काही गोष्टी जे आपल्याला असं काही सध्यापर्यंत आपल्याला जाणवलेल्या नाही. तर मित्रांनो सध्यापर्यंत आपण जे एक फवारणीही घेतली नाही. मित्रांनो आपण आज जे आहे सध्या एक फवारणी घेत आहे मित्रांनो. तर ती फवारणी आपल्याला करायची कंडिशन का पडली तुम्हाला मी सांगतो बघा. 50 दिवस तर जे आहे आपल्याला अजूनही म्हणजे फवारणीचं आपल्याला काम पडलं नाही बघा. शक्यतो आपल्याला जे आहे 25व्या दिवशीच आपल्याला जे आहे फवारणी करावी लागते. पण मित्रांनो मल्चिंगमुळे जे काय फायदा झाला तुम्हाला मी सांगतो. 25 दिवस आपली फवारणी लेट झाली बघा, म्हणजे 25 दिवस आपल्याला जे आहे फवारणी करावी लागली नाही. हीच आपली जे आपला एक फायदा झालेला आहे. त्यामुळे पहिली फवारणी आपली वाचलेली आहे. पहिल्या फवारणीचा खर्च आपला वाचला आहे, जो आपल्याला इमिडाक्लोरोपिड प्लेन इमिडाक्लोरोपिड आपल्याला जे सांगते ते आपल्याला वाचलेलं आहे. मजुरी वगैरे ज्या सगळा खर्च म्हणजे आपले बघा पैसे बचाव सध्या शेती आपली चालू आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर या फवारणीमध्ये आपण जे आहे मित्रांनो पहिली फवारणीचं औषध न घेता दुसऱ्या फवारणीचं आपण औषध घेणार आहे मित्रांनो. आपण इथे घेणार आहे तुम्ही म्हणजे ॲसिपेट घेऊ शकता अळीसाठी. अळी मित्रांनो कासाठी तुम्ही इथे बघू शकता कुठे कुठे जे जो नागअळीचा प्रकोप आहे किंवा जे प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण जे काम करतो बोंडअळी वगैरे ठीक आहे, किंवा जे अळीवाला रोग यावर कसल्याही प्रकारचा समोर जाऊन यासाठी आला नाही पाहिजे त्यासाठी आपण जे आहे ॲसिपेट किंवा तुम्ही जे आहे इमॅमॅक्टिन सुद्धा घेऊ शकता. आपण इमॅमॅक्टिन आपल्याजवळ होतं म्हणून आपण जे आहे इमॅमॅक्टिन जे आपण घेतलेलं आहे 10 ग्रॅम किंवा ॲसिपेट 30 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता ठीक आहे. त्यानंतर घेऊ शकता आणि तुम्हाला घ्यायचंच आहे मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये ठीक आहे. पण आपण जे पहिली फवारणी म्हणून जे आपण दुसरी फवारणी घेत आहे कन्फ्यूज नको होऊ. तर मित्रांनो त्यासोबत आपण जे घेत आहे बघा आपल्याला जास्त जे आपल्याला यावर जे मिलीबग आपल्याला जास्त दिसत आहे. इथे बघा हे बघा हे पांढरे ठीक आहे. आता हा जो आहे कॅमेरामध्ये झूम नाही होता. इथे बघा मित्रांनो जे पांढरे असतात अजून दाखवतो मी तुम्हाला कुठे ठीक आहे. कुठे कुठे जे आपल्याला यावर जे आहे तो पांढऱ्या मिलीबगचा आपल्याला जास्त जेव्हा प्रकोप दिसत आहे इथे बघा हे बघा. तर याला जे आहे तुम्ही मित्रकीड सुद्धा समजू नका. मित्रकीड जे आहे ते वेगळे असतात. हे जे मित्रांनो याचा लार्वा इथे सोडतात बघा. इथे इथे घाण आहे ती सोडतात आणि या घाणीमुळे काय आहे अजून जास्त अळीचा वगैरे प्रकोप याचा जास्त मित्रांनो चान्सेस राहते. त्यामुळे आपल्याला जे आहे याला खतम करायचं आहे आणि यावर जे आहे जबरदस्त प्रकारे आपलं इमिडाक्लोरोपिड 17.8% जे मित्रांनो एसएल फॉर्ममध्ये जबरदस्त हे काम करणार ठीक आहे. इमिडाक्लोरोपिड तुम्ही घेऊ शकता. इथे घ्यायचं आहे तुम्हाला 10 ml प्रति पंप. कोणत्याही तुम्ही लोकल कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. आपण जे व्हिक्टर कंपनीचं आपण आणलेलं आहे त्याची किंमत तुम्हाला सुमारे 160 रुपये प्रति 100 ml तुम्हाला पडून जाणार. चिप्स वगैरे सुद्धा जे आपल्याला आता इथे दिसत आहे. तर विचार करा की 50 दिवसानंतर जे आपल्याला तुम्हाला मल्चिंगच्या प्लॉटवर तुम्हाला रोग दिसू शकतो ठीक आहे. असं तुम्हाला आपल्याला सांगायचं होतं. आणि मित्रांनो बघा फवारणी घेताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे बघा. वातावरण सध्या खराब आहे त्यामुळे जे तुम्हाला शेवटी 100 ग्रॅम युरिया यामध्ये घेणं अनिवार्य आहे, जेणेकरून तुमचा जो स्टिकरचं काम जे आहे ते करणार ठीक आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जास्त काही सांगणार नाही, बस तुम्हाला आपल्याला कंडिशन दाखवायची होती जेणेकरून जे मल्चिंगवर प्लॉट किंवा भविष्यात कोणी घेणार आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत कोणी घेतला असेल त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे की नेमकी आपली कंडिशन कशी राहू शकते मल्चिंगच्या प्लॉटवर ठीक आहे. आणि मित्रांनो नक्कीच जे आपण समोरसुद्धा या प्लॉटला फॉलो करायचं आपल्याला, त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जे सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.